विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी वर्गातील गणित विषयातला अपूर्णांकातला भाग 2 आपण पाहणार आहोत आज. की मागच्या पाठात आपण सर्व संख्यांचा अभ्यास केला की त्याच्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या याचा आपण अभ्यास केला आहे. ज्या संख्येला अंश आणि छेद असतो त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. तर आता अपूर्णांकाची तुलना करता येते. जशी आपण पूर्णांक संख्येची तुलना करतो, समजा 2 आंबे आहेत, एखादा आंबा छोटा आहे, एक मोठा आहे, तर मोठा आंबा आणि छोटा आंबा याची आपण तुलना करू शकतो. आपल्या वर्गातली मुलं आहेत, सकाळी प्रार्थनेच्या वेळेस आपल्याला त्या मुलांची रांग करायची असते, तर तेव्हा छोटा मुलगा हा समोर उभा टाकतो आणि उंच मुलं ही मागच्या बाजूला उभा टाकतात. म्हणजे जसजशी उंची वाढत जाते तसतशी ती उंच मुलं ही मागे उभा टाकतात. या ज्या पूर्णांक संख्या आहेत, जशी आपण त्याची तुलना करतो तसं आपल्याला अपूर्णांकाची पण तुलना करता येते. चित्र रूपामध्ये आपण त्याचा अभ्यास जर केला तर मला वाटतं की अपूर्णांकांची संख्यासुद्धा तुलनेच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला समजता येते. मी आपल्यासमोर इथं 3 उदाहरणं ठेवलेली आहेत. हे पहिल्या आकृतीमध्ये हे 2 वर्तुळ मी दाखवलेत. सहज आकृती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोणती आकृती मोठी आहे, म्हणजे आकृतीतले भाग कोणते मोठे आहेत आणि कोणते लहान आहेत हे आपल्याला सहज कळतं. ही पहिली आकृती जेव्हा मी घेतली त्याच्यात अर्धा भाग रंगवला आहे, अर्धा भाग रिकामा ठेवला आहे. म्हणजे एका भागात 4 भाग केलेत म्हणून मी छेद 4 लिहितो आहे आणि रंगवलेले भाग 2 आहेत म्हणून मी इथं 2 लिहिलं आहे. पुढच्या आकृतीमध्ये समान भाग केलेत आपण, त्याचे 3 भाग रंगवलेत आणि 1 भाग न रंगवता ठेवलेला आहे. तर सहज आकृती पाहिल्यानंतर कळून येईल की रंगवलेल्या भागांची संख्या कोणत्या आकृतीत जास्त आहे. तर आपण सहज उत्तर देतो की या दुसऱ्या आकृतीमध्ये जास्तीचे भाग रंगवलेले आहेत. मग आता आकृती समान आहे, 4च भाग केलेले आहेत आपण, म्हणजे की कोणती आकृती मोठी आहे हे चटमन आपल्याला लक्षात येतं की ती कोणती आहे. तर उजवी जी आकृती आहे, जी आकृतीत रंगवलेले भाग 3 आहेत, ती आकृती मोठी आहे म्हणून ही मोठ्याचं चिन्ह आपण 3/4 भागाकडे केलेलं आहे. दुसरी आकृती दिलेली आहे आपल्यासमोर की हे पहा, या आकृतीचे समान 2 भाग झालेत आणि या आकृतीचे समान 4 भाग झालेले आहेत. परंतु रंगवलेले भाग जर पाहिले आपण तर त्याला लिहिताना आपण लिहिलं की 2 भागापैकी एकच भाग रंगवला आहे म्हणून आपण 1/2 असं लिहितो आपण. आणि या आकृतीत 4 भागापैकी 2 भाग रंगवलेत म्हणून आपण त्याला 2/4 लिहिलं. परंतु 2/4चा अतिसंक्षिप्त रूप जर घेतलं आपण तर 2/4ला ही दोन्ही बाजूला आपण 2ने जर भागलं समजा, तर या 2ला पण भागलं तर 1 येतो, या 4ला 2न जर भागलं तर 2 येतो. म्हणून ही दोन्ही आकृती दिसताना जशा आपल्याला बरोबर दिसतात म्हणून इथं मी तुम्हाला बरोबर ही चिन्ह दाखवलेलं आहे. पुढची आकृती बघा, एका आकृतीचे भाग आपण 2 केलेत. ही आकृती रंगवलेले भाग बघायचे आणि याच्यामध्ये जे रंगवलेले भाग आहेत याच्यात फक्त या आकृतीचे आपण 3 भाग केलेत आणि 1 भाग आपण रंगवला आहे. मग याच्यात रंगवलेले भाग कोणते मोठे आहेत. सहज आपल्याला चित्र पाहिल्यानंतर कळतं की ही जी पहिली आकृती आहे ही पहिली आकृती आपली मोठी आहे म्हणून आपण त्याला 1/2 हा 1/3पेक्षा मोठा आहे. सहज चित्राच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. एक महत्त्वाचा नियम केला आपण की कागदाच्या समान आकाराच्या पट्ट्या केल्या आपण आणि त्याचे जर समजा 2, 3, 4, 5, 6 असे समान भाग केले असता आपल्याला असं लक्षात येईल जसजसे त्याचे भाग वाढवत जाऊ आपण
तसा तसा त्या कागदाचे आकार हे लहान होत जातात. समजा एक पट्टी घेतली आपण एवढी, याचा एक भाग जर घेतला आणि याचे असे छोटे छोटे समजा याचे 6 भाग केले. सुरुवातीला आपण याचे 2च भाग केले तर हे मोठे दिसतात. याचे 3 भाग केले तर आणखीन कमी दिसतात. याचे 4 भाग केले तर आणखीन कमी दिसतात. याचे 5 भाग केले तर आपले आणखीन कमी कमी होतात. म्हणजे या पूर्ण पट्टीचे आपल्याला वेगवेगळे भाग जसजसे भाग वाढवत जाऊ आपण तसतसे त्या भागाचा आकार लहान होत जातो. तर त्याचं उदाहरण घेऊया की समजा 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6 घेतलेत आपण. म्हणजे 1/2 हा 1/3 पेक्षा मोठा आहे. 1/3 हा 1/4 पेक्षा मोठा आहे. 1/4 हा 1/5 पेक्षा मोठा आहे. 1/5 हा 1/6 पेक्षा मोठा आहे. म्हणजे जेव्हा एक पूर्ण अनेक समान भागामध्ये विभागला जातो, म्हणजे एक पूर्ण पट्टी समान भागात जेव्हा विभागली जाते तेव्हा प्रत्येक भाग हा एकक अपूर्णांक असतो. हे आपण मागच्या पाठाला पण पाहिलेलं आहे. म्हणजे 1/2, 1/3, 1/4, 1/5, म्हणजे त्या एका भागाचे एवढे भाग केलेत आपण, म्हणून आपण हे असे एकक अपूर्णांक आहेत. म्हणून इथं पाहिलं होतं आपण की कोणती संख्या कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे हे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही संख्या रेषेचा अभ्यास केला आहे. एक सरळ रेषा असते, त्याच्या मध्यभागातला जो बिंदू असतो त्याला आपण 0 असं लिहितो आपण, म्हणजे आरंभ बिंदू म्हणतो आपण. की यापूर्वी आपण पूर्णांक संख्या रेषेवरती दाखवलेत. आज आपल्याला अपूर्णांक संख्या पण संख्या रेषेवरती दाखवायचे आहेत. परंतु अपूर्णांक संख्या रेषेवरती दाखवत असताना जो m/n ही जी संख्या असते याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की n ही जी संख्या आहे, छेदस्थानाची जी संख्या आहे ती काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे, तरच त्या संख्या रेषेवरती दाखवता येतात. आता याच्यात आणखीन एक गंमत आहे की 0 ते 1 मध्ये आपण की आपल्याला अपूर्णांक संख्या दाखवायचे आहेत, परंतु हे दाखवत असताना त्यांचा छेद हा समान असला पाहिजे. तर आपल्याला या 0 ते 1 मध्ये आपल्याला किती भाग करता येतात. आपल्याला जर छेद 4 असेल तर त्याचे 4 समान भाग करता येतात. समजा इथे एक भाग घेतला आपण, 1, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणून 2/4 ही संख्या संख्येरेषेवरती दाखवायची आपल्याला. तर हा 1 झाला, हा 2 झाला, म्हणून याचे 4 समान भाग केले होते आपण. ती दुसऱ्या बिंदूवरती 2/4 ही संख्या आपल्याला इथं दाखवता येते. आता याच्यात आपण अभ्यास पण केला आहे की या संख्येरेषेवरती 0च्या उजवीकडच्या या सर्व संख्या ह्या धन असतात आणि 0च्या डावीकडच्या सर्व संख्या ह्या ऋण असतात. मग याच्यात एक नियम आहे की संख्या रेषेवरती 0च्या उजवीकडे जसजसे जाऊ तसतशी प्रत्येक संख्या ही मोठी होत जाते आणि डावीकडे जाऊ तेव्हा प्रत्येक संख्या ही काय होते, ती लहान 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 होत जाते. म्हणजे संख्या रेषेवर उजवीकडील संख्या ही नेहमी डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते. म्हणून आपण 2/4 आणि 3/4 आपण इथं दाखवलं. 2/4च्या उजव्या बाजूलाच 3/4 आहे, म्हणून की याच्यामध्ये आपण धन 3/4 ही 2/4 पेक्षा मोठी आहे. म्हणजे संख्या रेषेवरती सुद्धा आपल्याला त्या संख्या दाखवतात. प्रत्येक वेळेसच आपण चित्राच्या माध्यमातून ती संख्या लहान आहे का मोठी आहे हे दाखवण्यापेक्षा संख्या रेषेचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला ती संख्या लहान मोठी दाखवता येते. त्याचबरोबर पुढे ते आहे एक उदाहरण घेतलं आपण की प्रत्येक वेळेस संख्या रेषा काढूनच आपल्याला ती संख्या मोठी कोणती लहान कोणती हे दाखवण्यापेक्षा आपल्याला काय करता येतं की 1/2 आणि 1/3 यापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे. तर याच्यासाठी एक सोपी पद्धत 1/2 आणि 1/3 या संख्या घेतल्या आपण, बरोबर. तर
दोन्हीचे छेद भिन्न आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे की यांचा लसावी काढायचा, म्हणजे छेद काय करायचा आपल्याला समान करून घ्यायचा. की मग छेद समान करत असताना जी संख्या छेदाला गुणतोय त्याच संख्येनं आपल्याला अंशाला पण गुणावं लागतं. मग आता छेद समान करण्यासाठी 1/2 की यालाही मी 3 गुणतो आहे, याला पण मी 3 गुणतो आहे, कारण 3 आणि 1चा गुणाकार हा 3 येतो आणि 2 आणि 3चा गुणाकार हा 6 येतो. याच्यातही तसंच करायचं आपल्याला. 1/3 याच्यामध्ये की अंशाला 2 गुणूया आपण, छेदाला पण 2 गुणूया आपण, म्हणजे 2 आणि 1चा गुणाकार केला तर 2 येतो, 3 आणि 2चा गुणाकार केला तर 6 येतो. म्हणजे 1/2चं सममूल्य 1/2चा सममूल्य 3/6 येतो आणि 1/3चा सममूल्य हा 2/6 येतो. मग आपल्याला 3/6 आणि 2/6 जेव्हा त्याचे छेद समान असतात ज्यांचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते. म्हणजे 1/2 ही 1/3 पेक्षा मोठी आहे. आलं लक्षात? अशाच पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे पण उदाहरणं सोडवता येतात. म्हणजे भिन्न छेदाचे अपूर्णांक जर असतील तर त्याची तुलना करण्यासाठी प्रथम त्यांच्या छेदाची लसावी काढून छेद समान करावे लागतात आणि मग तेव्हा तो दिलेला अपूर्णांक लहान आहे का मोठा आहे आपल्याला तो सहजरित्या ओळखता येतो. जसे आपण पूर्णांक संख्यांची बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केला, भागाकार केला, आपण अपूर्णांकाची बेरीज पण बघूया. ती चित्राच्या माध्यमातून जर समजा सोडवला आपण तर मला वाटतं की आपल्याला लवकर समजेल. आता समछेद अपूर्णांकाची बेरीज मी इथं 2 उदाहरणं घेतलेत की वर्तुळ दाखवलेत मी आणि या वर्तुळाचे समान 4 भाग केलेत. याच्यापैकी जो रंगवलेला भाग आहे तो 1/4 आहे आणि दुसऱ्या आकृतीतले 2 भाग रंगवलेत म्हणून आपण 2/4. तर 1/4 अधिक 2/4 याची आपल्याला बेरीज करायची. छेद जर समान असेल तर आपण त्याला छेद 4 घेतो आणि वर अंशाची आपण काय करतो बेरीज. म्हणजे याच्यात थोडक्यात आपल्याला असं मांडता येतं 4 छेद आहे 1 अधिक 2 बरोबर 3/4. पण हे करण्याच्या पूर्वी आपण चित्राच्या माध्यमातून जर गेलो आपण तर हे पहा, एका आकृतीचे समान 4 भाग केलेत, याही दुसऱ्या आकृतीत समान 4 भाग केलेत. रंगवलेला भाग 1 आहे आणि याच्यातला रंगवलेला भाग 2 आहे. म्हणजे एकूण रंगवलेले भाग किती आहेत तर 3. म्हणजे सहज आणि सोपं कळण्यासाठी या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येते. तशीच वजाबाकी करायची आपल्याला. समजा चित्राच्या माध्यमातून जर गेलो ना आपण तर फार लवकर समजतं की याही आकृतीमध्ये 4 समान भाग दिसत आहेत, त्याच्यात रंगवलेले किती आहेत 3 भाग आहेत आणि याही आकृतीमध्ये इथं दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, मी इथं लिहिलं की या आकृतीत 4 भागापैकी 3 भाग रंगवलेत, बरोबर. मी हा जो भाग आहे ना इथला हा मी काढतोय, हा मी बाजूला काढून टाकतोय. म्हणजे बाजूला काढून टाकतो म्हणजे वजा करतोय, म्हणून 1/4 घेतला मी. तर छेद समान आहेत म्हणून 4 हा त्याचा सामायिक भाग घेतला. तर 3 ऋण 1 बरोबर 3मधनं 1 जर गेले तर किती राहतात 2/4. आपलं जर उत्तर जर समजा पाहिलं आपण, हे 4 भाग आहेत, त्या 4 भागापैकी रंगवलेले भाग किती दिसतात तुम्हाला 2, म्हणून याचं उत्तर किती आलं 2/4.